दोन शिवसेना एकत्र झाल्या तर आनंदच आहे, चांगली गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया आनंदराव अडसूळ यांनी दिली आहे। दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात असं वक्तव्य नुकतंच शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी केलं होतं। त्यावर अडसूळ यांनी ही मोठी प्रतिक्रिया देऊ केली आहे। कसं पाहिजे काय नाही, हा विषय फार जुना आहे आणि त्याला नव्याने वाचा पडणं एवढं सोपं नाही आहे। तर शिरसाटांना काय वाटलं का वाटलं तर त्यांच्याशी तुम्ही बोललं पाहिजे। मी काय सांगणार त्यांच्या मनामध्ये। मी शिवसेनेचा ज्येष्ठ नेता आहे आणि मला सगळ्या काही गोष्टी माहिती आहेत, त्यामुळे तेवढं सोपं नसतं। झालं तर आनंद आहे, चांगली गोष्ट आहे। संजय राऊतांनी सामना अग्रणी नेते आहेत तुमच्या शिवसेनेचे, म्हणजे शिक्षक कसं पाहिजे काय नाही, हा विषय फार जुना आहे आणि त्याला नव्याने खामगावच्या श्री कालिका देवी मंदिरात वसंत पंचमी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला आणि यावेळी आई कालिकेची शोभायात्रा जी आहे ती काढण्यात आली आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। नांदेडमध्ये भाजप स्वबळावर लढणार असल्याचे संकेत अशोक चव्हाणांनी दिले होते। दरम्यान अशोक चव्हाण स्वतः भाजपचे नेते आहेत का हे त्यांनी तपासावं असं म्हणत प्रताप पाटील चिखलीकरांनी चव्हाणांना टोला लगावला। पुण्यात स्वतंत्र लढण्याची खुमखुमी असेल तर राष्ट्रवादी तयार आहे असा इशारा त्यांनी दिला। इसापूर धरणातून पिण्याचं पाणी सोडा या मागणीसाठी 15 गावातील नागरिकांनी नदीपात्रात उपोषण सुरू केलंय। नदीकाठच्या गावात पाणी टंचाई असून पिण्यासाठी तसंच जनावरांसाठी पाणी नसल्यानं गावकऱ्यांनी 2 महिन्यांपासून पाठपुरावा केला, मात्र त्याची दखल न घेतल्यानं गावकरी थेट नदीपात्रात उपोषणाला बसले। वाशिममध्ये महावितरणच्या मीटर रीडर कर्मचाऱ्यांचं 3 दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरू आहे। शाश्वत रोजगार द्यावा, या सगळ्या सुविधा मिळाव्यात यासह विविध मागण्यांसाठी मीटर रीडर कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारलंय। कोल्हापुरात हिंदू एकता आंदोलन संघटनेनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली। मशिदीवरील भोंगे हटवण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। पालघरमधील मासवणसह 5 गावांच्या पाणीपुरवठा योजनेचं काम गेल्या अनेक वर्षांपासून अपूर्ण आहे। याविरोधात माजी पंचायत समितीचे सदस्य सचिन पिंपळे यांच्यासह शेकडो ग्रामस्थांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली। ठेकेदार संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होईपर्यंत उपोषण कायम ठेवण्याचा इशारा सचिन पिंपळेंनी दिला। नाशिक शहरातील रायगड चौक भागात पाणीपुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी नागरिकांसह महिला रस्त्यावरती उतरल्या होत्या आणि यावेळी पाणीपुरवठा होत नसल्यानं महिलांनी रास्ता रोको आंदोलन केलं। सांगली पोलिसांनी विट्यातील एमडी ड्रग्ज प्रकरणी 3घांना बेड्या ठोकल्यात। यात ड्रग्ज कारखान्यासाठी पैसे पुरवणारा, ड्रग्ज बनवणारा आणि ड्रग्ज सप्लाय करणारा अशा 3घांचा समावेश आहे। भिवंडीमधील हनुमाननगरमध्ये राहणाऱ्या एका 9 वर्षीय चिमुकलीवर शेजाऱ्यानेच विनयभंग केला आणि यानंतर स्थानिकांनी त्या सगळ्यांना बांगलादेशी समजून जोरदार चोप दिल्याचं समजतंय आणि या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून 3घांना ताब्यात घेण्यात आलंय। आणि आता वेळ झाली की ब्रेक घेऊयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।